त्यांच्या विचारावरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरकारमधील आणि राज्यातील पुढची वाटचाल करणारे आपलं विजन हे क्लिअर आहे। हे पण आपण सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवलं पाहिजे। पक्षाची पुढची दिशा ही काय असावी, त्याच्यामध्ये राज्याच्या विकासात आपला आणि आपल्या पक्षाचं काय योगदान असलं पाहिजे याबाबत देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं विजन हे क्लिअर आहे। राज्याचा सर्वांगीण विकास हेच आपलं ध्येय आहे। त्यामुळे या ध्येयापासून आपण कधी पण फारकत घ्यायची नाही, अशा प्रकारचा आपण निश्चय करून आपण आजच्या सभेच्या समारोप झाल्यानंतर आपल्या भागामध्ये जायचंय। कधी कुणाला वाऱ्यावर सोडायचं नाही। जे योग्य वाटतं ते अगदी मनापासून आपण करायचं। एकदा घेतलेल्या निर्णयापासून आपण कधी बाजूला जायचं नाही। कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमच्या माझ्या छोट्या मोठ्या कार्यकर्त्याला किंवा पदाधिकाऱ्याला वाऱ्यावर सोडायचं नाही। त्यामुळे राज्यातली जनता निश्चितपणे आपल्यावर विश्वास ठेवेल, आपल्या पाठीशी उभं राहील। जातीपातीचं नात्यागोत्याचं राजकारण तर अजिबात करायचं नाही। समाजातला अल्पसंख्याक समाजाला मला सांगायचंय, यावेळेस पुरवणी मागण्यामध्ये या घटकाला जास्तीत जास्त निधी देण्याचं काम हे आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी करून दाखवलेलं आहे। ते आता तुमच्यापर्यंत पोहोचवण्याच्या करता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याच्यामध्ये समन्वयाची भूमिका त्याला घ्यावी लागेल। उद्याच्या काळामध्ये आता लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भाजप आणि शिवसेना, शिंदे साहेब शिवसेना हे सगळ्यांनी एकत्र आम्ही जसं वरिष्ठ पातळीवर त्याच्यामध्ये एकत्र आलोय, महाराष्ट्राच्या भल्या करता एकत्र आलोय, देशाच्या वाटचालीच्या करता एकत्र आलेलो आहे। नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याच्या करता आपण एकत्र आलेलो आहे। 24 तासातले 18 तास काम करतात। 9.5 वर्षात कधी पंतप्रधानांनी दिवाळी पाहिली नाही। दिवाळीला घरी न थांबता बॉर्डरवर जाऊन जवानांच्या बरोबर त्यांनी त्या ठिकाणी दिवाळी साजरी केली। हे सगळा इतिहास आपल्या बरोबर आहे। आणि त्याच्याकरता एकंदरीतच ठाणे जिल्ह्यामध्ये कधी कधी गुंडगिरी डोकं वर काढते, कधी कधी कोण दहशत माजवतं, कोण दादागिरी करतं, कोण समाजातल्या गरीब वर्गाला जाणून बुजून त्रास देण्याचा प्रयत्न करतं। तशा प्रकारच्या घटना होता कामा नये, म्हणून आमच्या पोलीस दलाने पण डोळ्यात तेल घालून सर्वसामान्य माणसाचं संरक्षण केलं पाहिजे, अशा प्रकारचे आदेश देखील मी उपमुख्यमंत्री या नात्याने देतो। वेडेवाकडे धंदे अजिबात चालता कामा नये। माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये देखील आज ज्यांचं स्वागत करणार आहे त्यांचं तर मी अभिनंदन करतो पक्षामध्ये, पण आता त्यांच्यावरही जबाबदारी वाढलेली आहे। त्यांच्या, आमच्या, तुमच्यामुळं पक्षाला कमीपणा येईल असं कुठलंही कृत्य होता कामा नये। वेडेवाकडे व्यवसाय होता कामा नये। चुकीच्या गोष्टींना पांघरून घालण्याचा प्रयत्न करू नका। ज्यांच्यावर अन्याय होईल त्या अन्यायावर वाचा फोडण्याच्या करता आपण आपलं सर्वस्व पणाला लावू, परंतु जो चुकत असेल तो आपला घरचा असला, जवळचा असला, पक्षाचा असला तरी त्याला आपण सांगितलं पाहिजे, बाबा हा तर चुकला, हे चालणार नाही। ह्याच्यातनं शिस्त मोडून चालणार नाही। पक्ष शिस्तीत चालला पाहिजे, संघटना शिस्तीमध्ये चालली पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीला घेऊन 12 बलुतेदारांना घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली। त्यांनी सर्व जाती धर्माला आपलंसं करण्याचा प्रयत्न केला। तीच भूमिका आपली आहे। उद्याच्या 22 तारखेला प्रभू रामचंद्राचं मोठं मंदिर हे अयोध्येला त्या बाबतीमध्ये होत आहे, त्याचा मोठा कार्यक्रम होणार आहे। सगळ्यांनी सर्व जाती धर्माचे जी श्रद्धास्थान आहे त्याचा आदर केला पाहिजे। 25 डिसेंबरला आपण ख्रिश्चन समाजाचा बद्दलचा ख्रिसमसचा आदर केला पाहिजे। बकरी ईद असेल, रमजान ईद असेल, त्या आपल्या मुस्लिम बांधवांच्या समाजाचा महत्त्वाच्या सणाचा आदर केला पाहिजे। दिवाळी, गुढीपाडवा, दसरा, संक्रांत ह्या वेगवेगळ्या सणाचा आपण आदर केला पाहिजे। गणेश उत्सव आहे, त्याच्या संदर्भातले वेगवेगळ्या प्रकारच्या नवरात्र उत्सव आहे, त्याच्यामध्ये आपला दहीहंडीचा उत्सव आहे। अशा अनेक उत्सव आपण सगळे जाती धर्माचे लोक एकत्र येतो आणि ते
अतिशय चांगले साजरे करतो। ही आपली परंपरा आहे, ही महाराष्ट्राची शिकवण आहे। हा शाहू फुले आंबेडकरांचा, शिवाजी महाराजांचा त्या ठिकाणी विचार आहे। त्या विचारानेच आपण पुढे जाऊया। आणि मला विशेषतः भरतला आणि बाकीच्या सगळ्या सहकाऱ्यांना, कल्पनाताईंना सांगायचंय, इतरही कार्यकर्त्यांना सांगायचंय की कुठेही कमी पडू नका। वेळ कमी आहे। मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभेची आचारसंहिता लागेल। त्यावेळेस आपला कार्यकर्ता बूथ वाईज कमिट्या झाल्या पाहिजेत। युवक असू देत किंवा महिला असू देत किंवा वडीलधारी असू देत, ह्याच्यात कुठेही कमतरता भासता कामा नये। काम मोठं जिकिरीचं आहे। त्याच्यामध्ये प्रमोद असेल, आनंद असेल, नजीम असेल, यांनी पण शहरी भागामध्ये लक्ष देत ग्रामीण भागामध्ये लक्ष दिलं पाहिजे। आणि आमचा पांडुरंग असेल, भरत असेल किंवा कल्पनाताई असतील, बाकीचे सगळे माझे सहकारी असतील, मग त्याच्यामध्ये राजाभाऊ, बाळाराम, प्रशांत, मनोहर, प्रवीण, आशिष, या सगळ्यांनी पहिलं हे काम करायचंय। आणि त्याच्यातनं जास्तीत जास्त खासदार आपल्याला उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना करण्याच्या करता त्यांना तिथे आपल्याला निवडून पाठवायचंय। आणि त्याच्यानंतर विधानसभा आहे, त्याच्यानंतर इतर वेगवेगळ्या प्रकारच्या निवडणुका आहे। त्या निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद काय आहे, राष्ट्रवादी काँग्रेसमय माझा ठाणे जिल्हा कसा आहे, ते आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन काम करून दाखवायचंय। त्याच्यात तुमची माझी एकजूट दिसली पाहिजे। त्याच्यात तुमचं माझं एक दिलानी काम होतंय ते दिसलं पाहिजे। एकमेकाच्या बद्दल कुठलाही दुस्वास, एकमेकाच्या बद्दल आकस, एकमेकाच्या बद्दल कुठेतरी अंतर हे देखील पडता कामा नये। समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम काही करत असले तरी त्यांना कुठल्याही प्रकारे थारा मिळता कामा नये। अशाच प्रकारचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आदिवासी, बिगर आदिवासी भागात, शहरी भागात, ग्रामीण भागात सगळीकडे दिसलं पाहिजे। आणि ते काम दाखवण्याच्या करता आम्ही राज्य स्तरावर देखील तुम्हाला साथ देण्याच्या करता, तुम्हाला मदत करण्याच्या करता, तुम्हाला विकासाच्या करता, सहकार्य करण्याच्या करता, निधी देण्याच्या करता कुठं कमी पडणार नाही याबद्दलची खात्री देतो। ज्या उत्साहाने आज ठाणे शहरामध्ये स्वागत केल्यापासून इथपर्यंत येईपर्यंत माझ्या आया बहिणींना आम्हाला ओळलं, मोठमोठ्या पद्धतीचे हार असतील, त्याच्यामध्ये फुलं आमचे वर उधळण्याचं काम केलं असेल, त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद देतो। परंतु सर्वसामान्य माणूस हा आपल्याला विसरता कामा नये। त्याची अडचण सोडवण्याच्या करता अधिक लक्ष द्या, हेच आव्हान करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। तर वय झालं की थांबायचं असं पण काही जण अति करतात असं म्हणत अजित पवार यांनी शरद पवार यांना टोलाला गावलेला आहे। आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये आचारसंहिता लागेल, त्याच्यामुळे गाफील राहू नका, आता तयारीला लागा, अशा सूचना देखील अजित पवारांकडून व्यासपीठावरून देण्यात आलेल्या आहेत।